रन ते उन्हात भावाच्या गाडीत उधारचं पेट्रोल टाकून निघालो पुण्याकडे. चेहरा काळा नको पडायला, कारण लग्नात हँडसम दिसायचं आहे ना, म्हणून शेटने तोंड बांधून ठेवलं होतं. मक्कार बायापीठ करून नवरदेवाची शॉपिंग सुरू होती. तुळशी बागेजवळ आल्यावर ताईंची वाट चुकायला नको म्हणून दाजी जातीने लक्ष देऊन घेऊन येत होते. 2 वडापाव देतो सोबत येऊ. या योजनेअंतर्गत पुणे दौरा झाला. शेटची जवळपास सगळीच खरेदी झाली आता. मग शेटने आश्वासन पूर्ण करायला इकडे घेऊन आले. गार्डन वडापाव लय वर्षांनी येणं झालं तसं. गर्दी आणि चव काय बदलली नाही, पण उभ्यानेच 2 वडापाव टाकले आणि निघालो परतीला. 7च्या आत घरात नाही, पण 7च्या आत हॉटेलला यायलाच लागते. इकडं सिस्टीमनुसार सगळं व्यवस्थित सुरूच होतं आणि तेव्हा होता म्हणून काही टेन्शन नव्हतं. वेटिंग पण होतं थोडा वेळ. बरं वाटतं असं भरलेलं बघून. रविवारी या मासवडी खायला एकदम घरच्यासारखं नियोजन असते. मी म्हणतोय म्हणून नाही, एकदा प्रत्यक्ष येऊन बघा. भाकरी, इंद्रायणी आणि रस्सा म्हणजे एकदम टॉपचा विषय. ज्यांना हॉटेल व्यवसायात नवीन यायचं आहे पण रिस्क वाटते किंवा एक्सपिरियन्स कमी असं वाटते, त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट करा. आपली नवीन बॅच सुरू होणार आहे लवकरच. आता एक मजबूत सिस्टीम कशी लावायची आणि लॉस होणार नाही हे समजून घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण शेअर करा. चला भेटूयात पुन्हा. तोवर फॉलो करायला विसरू नका.